भय नाही त्रेलोके भय नाही राधेच्या महाराज समोर म्हणतील रे
आमारीच्या दासा काही आमारीच्या दासा संकट
कोडे संकट उगवी कोडे संकट उगवी उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट
दोघं सुद्धा शिकत चाली म्हणणारे नाही. आम्हारच्या दासा काही भय नाही त्रिलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोळे संकट जैसा केला तैसा होय जैसा केला तैसा होय धावे सोय धरुणी देव उभा मागे पुढे उगवी कोळे संकट तुका म्हणे असो सुखे तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट विठ्ठल
वेणुनादं चरन्तं दुरन्तं सुलं लीलया गोपवेशं दधानं गवावृन्दका नन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशं च ज्ञानमूर्तिं साक्षात प्रेम स्वरूपिणां नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्र निवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय जय चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर राधा मेरे स्वामी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन में वास श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरण रघुवर विमल जसो दायक बर जारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार शिवी लागी सेवा धारो शिवी लागी सेवा
झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा या बरी न करावा अभीर. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समय कीर्तन निरूपणाकरता घेतलेला अभंग. जगद्गुरु जगद्वंदनीय महान वैष्णव वैराग्याचे महामेरू देहू निवासी सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण छत्रपती शिवरायांचे आद्य गुरु श्री तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग असून महाराज या अभंगामध्ये दास्यत्व भक्ती करून जो जीवनामध्ये अनुभव आला तो अनुभव प्रतिपादन करतात. विठ्ठल या अभंगाची 1-2 मिनिटांमध्ये प्रस्तावना मांडतो की तुकोबारायांनी या अभंगाचा विचार कसा केलेला आहे. बघा, तुकोबारायांचा जो गाथा आहे, तुकोबारा एका ठिकाणी बसले आणि तो गाथा पूर्ण केला असं नाही सर. मी काय म्हणतोय, माझं बोलणं लक्ष देऊन ऐका. मी काय म्हणतोय, तुकोबारायांनी गाथा एका ठिकाणी निवांत खोलीमध्ये बसले, फॅन लावला, ठीक नाही, असं निवांत बसून कुठं लिहिला नाही. तर तुकोबारायांनी गाथा लिहिला कसा तर ऐका. जसे जसे महाराजांना अनुभव येत गेले त्या प्रकाराने महाराजांनी लिखाण केलेलं आहे. जसे अनुभव जीवनामध्ये आले या अभंगाची जी आता अनुभूती महाराज सांगतात. तर कशा प्रकारे अभंग निर्माण झाला तर ऐका. तुकोबाराय सांगतात, मी जन्माला आलो. बघा, देव जरी झाला, संत जरी झाली आणि जीव जरी झाला तर माणसाला या ठिकाणी यायचे आणि इथून जायचे, हे सत्य आहे. मग तुकोबाराय म्हणले मी या ठिकाणी अवताराला आलो. आता आपण जन्माला येतो पण संत अवतीर्ण होत असतात, बरोबर आहे. तुकोबाराय म्हणले मी अवतीर्ण झालो आणि झाल्याच्या नंतर जीवन जगायला लागलो. मी प्रस्तावना मांडतोय, लक्ष देऊन ऐका. महाराज अवतीर्ण झाले आणि झाल्याच्या नंतर जसं तुमचं माझं हित आपल्या बापाला असतं, बरोबर आहे, तुमचं माझं हित आपल्या बापाला असतं. 2चे 4, 4चे 8, 8चे नाही 10 वेल मांडवाला गेला पाहिजे. मांडव मोडला तरी चालतंय पण मांडव याला गेला पाहिजे. तुकोबारायांच्या वडिलांनी तसाच विचार केला की आपल्याला काय करायचंय. आता जसं की लोक संसार करतात तसं आपल्याला संसार करायचा आहे. मग तुकोबारायांनी वडिलांच्या सांगण्याप्रमाणे लग्न केलं. काय केलं? लग्न केलं. आणि लग्न केल्याच्या नंतर माहिती तुकोबारायांचं 1 नाही तर 2 झाले, ठीक नाही. ते विचार सोडा. तुकोबाराय संसाराला लागले पण संसार करत असताना तुकोबाराय म्हणतात असे अनुभव आले, असे अनुभव आले, असे अनुभव आले बुवा, असे अनुभव आले की ते अनुभव कोणाला सांगण्यासारखे सुद्धा नाहीत. पण तरी तुकोबाराय म्हणले कोणाला सांगायचं नाही तोंडानं, पण आपण लिहून ठेवलं पाहिजे. म्हणून तुकोबारायांनी गाथ्यामध्ये संसाराचे अनुभव सांगत असताना सांगितलंय, अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती नसाहे पाषाण फुटतीन भयकाप चित्ती भरलासे. तुकोबाराय म्हणतात माझ्या संसाराचं दुःख माणसाला सोडा हो, दगडाला जर सांगितलं तर दगड सुद्धा दुभंगला जाईल, फुटला जाईल, एवढं माझं दुःख संसाराचं बिकट आहे. ही कोणाची अवस्था आहे? हा कोणाचा अनुभव आहे? तुमचा माझा नाही बरं. ज्या तुकोबारायला प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामा गेले, अशा तुकोबारायांचा अनुभव सांगतात महाराज. तुकोबाराय म्हणतात माझं दुःख असं आहे. याच्या पुढे सांगू. तुकोबाराय एवढ्यावर थांबले नाही. महाराज म्हणतात कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली. महाराजाला गावच्या पाटलांना हाकलून दिलं होतं. ऐकताय का काय म्हणतोय मी? गावच्या पाटलांना हाकलून दिलं होतं. हे तुकोबारायांच्या संसारातला अनुभव. याच्या पुढे जाऊन सांगू सर? याच्या पुढे जाऊन सांगतो ऐका. महाराज म्हणतात दुष्काळे आटिले द्रवेनेला मान आणि स्त्री एक अन्न अन्न करता मेली. कोणाची? बोला ना, कोणाची? तुकोबारायांची पत्नी. कशाने मेली? अन्न अन्न करताना मेली. माग कोरोनाचा काळ आला होता आणि दुष्काळ पडला होता. कोणावर? तुम्हाला नाही माहित? सांगू मी कोणावर पडला होता? महाराज लोक बघा. तसा दुष्काळ सगळ्यावर चालता पण जास्त आमच्यावर आला होता. आमचं जागी सगळं आहे का नाही, बाकी सगळं सुरू होतं. पण काय होतं? भजन आणि कीर्तन. पण तरी बी ठीक आहे, विनोदाचा भाग सोडून द्या. मागचा 3 वर्षाचा कोरोनाच्या काळामध्ये दुष्काळ पडला, बरं आमच्यावर पडला. तुमचं म्हणणं आहे ना महाराज लोकांवर, ठीक आहे आमच्यावर पडला. पण मला सांगा बरं, महाराष्ट्रात एखाद्या महाराजाची बायको अन्न अन्न करता मेली? बोला ना. मेली नाही आणि मरणार सुद्धा नाही का? नाही मरणार. तर ते विषय सोडून द्या. पण मला सांगा, तुकोबाराय म्हणतात ज्या तुकोबारायांना देव पाठीराखा होता त्या तुकोबारायांची पत्नी कशाने मेली? अन्न अन्न करता मेली. हा अनुभव कोणाचा आहे? माझ्या तुकोबारायांचा आहे. जर तुकोबाराय एवढे अनुभव संसारातले बिकट सांगतात, मग तुकोबाराय म्हणले जर एवढा संसार वाईट आहे, एवढा संसार जर दुःख देणार आहे, मग या संसाराचं दास्यत्व मी करतोय का?
मी काय या संसाराचं दास्यत्व करतो, मी सोडलं पाहिजे. मग तुकोबराने संसाराला थोडी लाथ मारली. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. जाळोनी संसार बैसलो अंगणी संसाराच्या नावी घालून या शून्य. महाराजांनी तो संसार थोडा बाजूला केला आणि म्हणतात संसाराचं दास्यत्व सोडलं आणि देवाचं दास्यत्व स्वीकारलं. मग महाराज अनुभव सांगतात, पहिला काय अनुभव आणि आता काय अनुभव. महाराज सांगतात, पहिलं जे संसाराचं दुःख होतं का नाही ते सांगण्यासारखं नाही, पण आता मी सांगतो, ज्या वेळेला मी हरीचा दास झालो माझ्या जीवनामध्ये काय अनुभूती आली. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. आता कुठल्या प्रकारची आमच्या जीवनामध्ये भीती राहिलेली नाही. आता कुठली भीती राहिली नाही. महाराज का हो आता तुमच्या जीवनामध्ये भीती राहिली नाही, कारण काय बरं. महाराज म्हणतात, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. तो भगवान परमात्मा आमच्या मागं आणि पुढे उभा राहतो आणि आमचे संकट निवारण करतो. आता भीती कशाची बरं महाराज. तुमचे संकट निवारण करण्याकरता तो देव कसं कसं करतो, काय काय करतो. तर महाराज म्हणले, जसं भक्तासाठी देवाला रूप घ्यावं लागतं, जसं सोंग करावं लागतं, तसं रूप आणि सोंग देव घेत असतो. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरुनी. तो सोंग घेतो आणि तो धावतो. बरं महाराज, आता तर तुम्ही काय भाग्यवान आहात की देव तुमचा पाठीराखा आहे, देव तुमच्या मागं पुढे आहे. एवढंच नाही, जैसा केला तैसा होय. मग आता तुम्ही काय करणार. महाराज म्हणले, ज्याच्या संसाराचा भार माझ्या जगाच्या मालकाने घेतलाय, काय त्याचा भार, ज्याच्या संसाराचा भार जगाच्या मालकाने घेतलाय, त्या देवाचं भजन तुका म्हणे असो सुखे आणि गाऊ मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट विठ्ठल. हा झाला माझ्या बुद्धीप्रमाणे. सर मी तुमची बुद्धी प्रत्येकाची काही त्याचा विचार नाही करणार. माझी लेकराची बुद्धी जेवढी आहे कार्तिक बुवा, त्या बुद्धीप्रमाणे अभंगाचा आहे की नाही शब्दशः भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. सांगितलं असं म्हणत नाही, कारण आपला तेवढा अधिकार नाही. सांगण्याचा प्रयत्न केला. आता कीर्तन आपलं 2-3 वाजेपर्यंत चालू द्यायचं आहे की नाही. माझ्या सगळ्यात आधी हसल्यात भाऊ, तू कर म्हणताना आम्ही जातो मागच्या मागून. तसं काही नाही, काळजी करू नका, वेळ सोडतो आहे की नाही. या ठिकाणी सुंदर असं नियोजन भगवान सिद्धेश्वराच्या दरबारामध्ये या ठिकाणी सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. पहिल्यांदा मी माझं भाग्य हे की नाही, मी मला स्वतःला भाग्यवान समजतोय. सर माझं लहानपण इथंच गेलंय, शिक्षण इथंच झालंय. या मंदिरात येऊन मी डबा येऊन खाल्लाय हे की नाही. इथे डबे खाल्ले, तिथे धिंगाणा केलाय पोरासोबत, गिरधर गोवाला माहितीये. पण चला, या देवाच्या दरबारात कधी मला यायला भेटेल अशी अपेक्षा बहुत दिवस होती. माझं आज काय फळले सायाशी. आज माझं भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. मला सिद्धेश्वराचं दर्शन करून आणलं. आपल्या गावचे सर्व भजनी मंडळी असतील, सर्व गावकरी मंडळी असतील आणि तरुण मंडळी असतील, सगळ्यांच्या वतीने माझ्याकडे ही सेवा आली. त्यामध्ये विशेषतः आमचे गिरधर भाऊ नितांत माझ्यावर प्रेम करणारे यांनी फोन केला, महाराज आमच्या गावात कार्यक्रम आहे, या दिवशी तुमची सेवा. म्हणलं तुमची आज्ञा. मला ती इच्छा होतीच, पण तुमची आज्ञा म्हणलं आणि या ठिकाणी सेवेला आलो. गिरधर भाऊ तुम्ही या मायबापाचं मला दर्शन घडवलं, सिद्धेश्वराची सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर आमचे बाळासाहेब आहेत ते, त्यानंतर तुकारामजी आहेत, लक्ष्मणराव आहेत, आमचे पांडुरंग काका दोन्ही पण आहेत हे की नाही, राहुल बाबा आहेत, सगळे मंडळी हे की नाही. आता या ठिकाणी माझे 75% लोक ओळखीचे आहेत. सगळ्यांचे नावं घेणं शक्य नाही, पण सगळ्यांच्या घालील लोटांगण बोला ना, वंदीन चरण, सगळ्यांच्या चरणाला लागतो. एखादा मायबाप जर राहिला असेल तर क्षमा करा. आता इथं भरपूर जण आहेत. आता प्रत्येकाचं नाव जर घेत बसलं तर संक्रांत आता झाली. ठीक आहे, तुमची घेतलीत, मी कशाला घेऊन. पण विशेषतः आपल्या गावामध्ये ज्यांनी उभा महाराष्ट्र आपल्या आवाजाने काय केलंय, मंत्रमुग्ध केलेला आहे. बुवा तुमचं दर्शन सुद्धा खूप दिवसापासून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण नाही. पण म्हणतात सिद्धेश्वर महाराजांनी तुमचं दर्शन घडवलं. शास्त्रकार सांगतात, दुर्लभम त्रयवे तद्दिवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय. हा 2 गोष्टी दुर्लभ आहेत, त्या मिळतील, पण महापुरुषाची भेट होत नाही. अशा महापुरुषाचे दर्शन म्हणजे आमचे राधेश्याम गुरुजी या ठिकाणी आले, त्याला सगळ्यांनी टाळी वाजवा. खूप दिवसापासून कथा करतोय, पण मला काही संधी आली नाही की गुरुजींना बोलवावं आणि एवढे मोठे परवडत आहे. चला ठीक आहे, कधीतरी येईल योग आणि महाराज आहे की नाही. त्याचबरोबर सुंदर अशी कथा करणारे माझे गुरुबंधू आदरणीय आनंदीला आम्ही मागं पुढून सोबतच होतो. आमचे आदरणीय सोपान महाराज मुंदी शास्त्री. खरंच पाहिलं तर कथा करून कीर्तनाला उभं राहावं एवढं काही आता मला सांगा, ते मी लहान आहे त्यांच्यापेक्षा, पण तरी सुद्धा मोठं अंतकरण करून या ठिकाणी उभे राहिले. शास्त्रीजी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर महाराष्ट्र ज्यांच्या तबल्याने आणि पखवाजाने
गोड असा आहे की नाही हात आणि गोड असा स्वभाव आमचे आदरणीय कार्तिक महाराज हिंगणे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद. विनायक मामा आणि आम्ही वृंदावनला गेलो होतो तर त्यांच्या मोबाईलमध्ये तुमची तबल्याची ती काय आपली ही लावली होती हे की नाही गवळणीच्या आपण तिकडं युपी मध्ये गोड वाजवणारे आमचे कार्तिक स्वामी तुम्हालाही धन्यवाद. आणि गावातले सगळेच मंडळी आहे की नाही आमचे दोडगावकर मंडळी आमचे गुरुवर्य विनायक मामा या ठिकाणी आलेले आहेत. माऊली मामा आलेले आहेत. आमचे एकनाथ गुरु आहेत. आमचे आघावडीचे माऊली आहेत आणि सगळे गावातले आपले देवगावचे बाबा आहेत हे की नाही सगळ्याला धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात विडाला चला वेळ कमी आहे. तुकोबरा या अभंगामध्ये अनुभव सांगतात. आता अनुभवाचा जर विचार करायला गेलं तर मला बोलत चला बरं का. अनुभव कोणाला नाही तो जो जन्माला आला त्याला मरेपर्यंत अनुभव आहे. फरक एवढाच आहे जे अशोक महाराजाला अनुभव ते पांडुमामाला नाही. जे पांडुमामाला आहे ते तुम्हाला नाही. जे तुम्हाला आहे ते कार्तिक महाराजाला नाही. आणि जे कार्तिक महाराजाला आहे ते दोन्ही सोबदाराला हसवत विनोडत वेग आहे. म्हणजे अनुभव प्रत्येकाला आहेत पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तुमचा अनुभव मला सांगता येईल का? माझा अनुभव तुम्हाला सांगता येईल का? नाही. तुमचा तुम्ही सांगायचा ना माझा मी आहे की नाही. आता पाचेगावची जत्रा सगळे जातात गेलते की नाही कसे सांगता येईल हो म्हणून. चला पाचेगावच्या जत्रेला लोक गेल्याच्या नंतर तिथं दोन प्रकारचे अनुभव सांगता येतील बरं का. कोणकोणते? कानिकनाथाच्या दर्शनाला गेले ते अनुभव सांगण्यासारखं आहे पण वडाच्या पलीकडे गेले ते इमानदारी सांगसाल का? नाही बुवा नाही. फक्त दर्शनाला गेलो महाराज दुसरं काही नाही. मला सांगायचे अनुभव आहेत पण काही सांगण्यासारखे आहेत तर काही न सांगण्यासारखे. विठाला असो. मग तुकोबारा या अभंगामध्ये अनुभव सांगतात ते अनुभव महाराज संसारातले नाहीत ते परमार्थात आलेले आहेत. संसारातले अनुभव मी सांगितलं. तुकोबारा म्हणतात काय त्या संसाराची अवस्था हो तुम्हाला सांगू. एक लक्षात ठेवा या मृत्यू लोकामध्ये दोन जीवन प्रवाह आहेत. एक आहे मानवाचा आणि एक आहे संताचा. संत तसे माणसं नाहीत आणि माणसं तसे संत नाहीत. संतांमध्ये आणि माणसामध्ये थोडा फरक आहे. बघा सिद्धेश्वर भगवान असतील आपले भगवान बाबा असतील आदरणीय मारुतराव महाराज दस्तापूरकर असतील आदरणीय नथुराम बाबा किहाळकर असतील या महापुरुषाकडे जर आपण पाहिलं तर त्यांचं शरीर आणि आपलं शरीर यात फारसा काही फरक नाही. मानवी देहाकडे जर आपण पाहिलं नखापासून केसापर्यंत महात्मा आणि माणूस याच्यामध्ये फारसा फरक नाही. तरी सुद्धा संत म्हणतात संत नवती जगा जीवन प्रवाह आहेत. त्यामध्ये संत आणि माणसं असा दोन जीवन प्रवाह आहेत. मी तुमच्या समोर थोडक्यात 10 मिनिटांमध्ये ठेवतो. संत आणि माणसं याच्यामध्ये काय फरक आहे. आता अनुभव सांगायचेत ना मग संतांचे अनुभव वेगळे माणसाचे अनुभव वेगळे. त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो माणसं कोणाला म्हणतात आणि संत कोणाला म्हणतात सांगू का? सांगू ऐका. माणसं कोणाला म्हणतात तुम्हाला कळालं तर बघा. माणसं कोणाला म्हणतात त्या अगोदर संत कोणाला म्हणतात सांगतो. संत कोणाला म्हणतात एखाद्याचं दुःख पाहिल्यानंतर ऐकून घ्या लक्ष देऊन ऐका. मी संत कोणाला म्हणतात सांगतोय. एखाद्याचं दुःख पाहिल्याच्या नंतर ज्याच्या डोळ्याला पाणी येतं त्याला कोण म्हणतात? बोला ना कोण म्हणतात? त्याला संत म्हणतात. ठीक आहे. मृदू सभाय नवनीत जैसे सज्जनाचे चित्त. ठीक आहे. महाराज त्यांचं अंतकरण सद्गतीत होतं की नको त्या माणसाला पीडा होते हे मला बघवत नाही. म्हणजे एखाद्याचं दुःख पाहिलं की एखाद्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात त्याला संत म्हणतात.
एकाच्या दुःखी दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याला दुःख होतं की नाही त्याला संत म्हणतात. आता माणसं कोणाला म्हणतात सांगा म्हणा तुम्ही, मी सांगतोय का माणसं कोणाला म्हणतात? एखाद्याची गाडी पाहिली, एखाद्याचा बंगला पाहिला, एखाद्याच्या बोरला पाणी लागलेलं पाहिलं की ज्याच्या पोटात गोळा उठतो त्याला असंच आहे का? बरोबर बरोबर सारखंच आहे. विठाला एक उदाहरण सांगत असतो विनोदाना मी, ऐका सर. एक जणाचं पोट दुखायला लागलं, काय म्हणतो मी, एक जणाचं पोट दुखायला लागलं, त्याला दवाखान्यात नेलं. आपल्या गावात दवाखाने भरपूर आहेत बरोबर. गावात दवाखाना केला, लक्ष देऊन ऐका, गावात दवाखाना केला, त्याचं पोट राहिलं नाही. आता कुठं न्यायचं बरोबर, कुठं न्यायचं? जिंतूरला नाही की परभणी डायरेक्ट का? जिंतूरला नेलं, जिंतूरचा दवाखाना केला. जिंतूरच्या दवाखान्यात शपथ त्याचं पोट राहिलं नाही. हा मग त्याला कुठं न्यायचं आता? परभणी. चला पैसे तुम्ही द्या, मला काय करायचं? परभणीला नेलं, परभणीचा दवाखाना केला, परभणीच्या दवाखान्यात त्याचं पोट राहिलं नाही. आता कुठं न्यायचं? छत्रपती संभाजीनगर. चला संभाजीनगरला नेलं, तिथेही त्याचं पोट राहिलं नाही. आता कुठं न्यायचं? बोला मरत करू, कुठं नेता? चला पुण्याला नेलं, पुण्याला नेलं, पुण्याला नेल्याच्या नंतर त्याचा चेकअप झाले पण त्याचं पोट राहिलं नाही. आता कुठं न्यायचं? कोण मला मसरवाड्यात, कोण मला मसरवाड्यात, थांबा थोडं, दवाखाना राहिला, कुठं न्यायचं? हा मुंबईला न्यायचं. चला मुंबईला नेलं, मुंबईला त्याचं चेकअप झालं, मुंबईला चेकअप झाल्याच्या डॉक्टरनं त्याचं समोर त्याची काय आपले बॉडी स्कॅन केली, सगळं पाहिलं, त्याच्या पोटात काहीच नाही. माहिती मी तिथंच होतो, काहीच नाही त्याच्या पोटात. त्याचं सगळं काही चेकअप केलं पण त्याचं काही पोट राहीना. डॉक्टर होता मुंबईचा, म्हणला वर्षातून जिंतूरला गेला, जिंतूर मधून परभणीला आला, परभणीमधून संभाजीनगरला आला, संभाजीनगरवरून पुण्याला आला, आणि पुण्यावरून तू माझ्याकडे आला. किती डॉक्टर पालथे घातले? एवढे डॉक्टर पालथे घातले. अरे मी तुझी बॉडी स्कॅन केली, तुझ्या पोटात काहीच नाही. आणि पोट दुखायला कसं, कधीपासून दुखायले? ते मला शेजाऱ्याला पाणी लागले तेव्हापासून. मला माहित छान सांगा, मराव गावाचा मराव का नाही? अरे दुसऱ्याचं बरं झालं की त्याच्या पोटात गोळा उठतो त्याला माणसं म्हणतात. जाऊ द्या विषय सोडा. माणसाने संतांचा फरक सांगण्यासाठी सांगितलं, जास्त मनाला लावून घेऊ नका. इथं तसं कोणी नाही. इथं सगळे माणसं कसे आहेत, शेजाऱ्याचं भलं व्हावं अगोदर, मग माझं हे नाही, अगोदर शेजाऱ्याचं. चला संत आणि माणसातला फरक सांगतो, एक लक्षात ठेवा. पृथ्वी लोकांमध्ये संत आले आणि माणसं सुद्धा आले. काय झालं, एक उदाहरण सांगतो ज्ञानोबारायांचा. आता ज्ञानेश्वरी पारायण आहे आमच्या गिरधर रोज स्टेटस मी रोजही पाहतो. भरपूर माता भगिनी सुद्धा पारायणाला आहेत आणि भरपूर पुरुष वर्ग सुद्धा या ठिकाणी पारायणाला आहेत. ज्ञानोबाराय सांगतात, संताबद्दल माणसामधला फरक सांगत असताना ओवी ज्ञानोबारायांनी खर्च केलेली आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, पती पुत्रा ते अलिंगी, एक चिते तरुणा अंगी, परिपुत्र भावाची अंगी कामू नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, ऐका बरं, मी माझ्या पदरचं सांगत नाही, माझे ज्ञानोबाराय सांगतात, स्त्री एकच आहे सर, स्त्री एकच आहे. प्रसंगी पतीला आलिंगन देते, प्रसंगी पुत्राला आलिंगन देते. आलिंगनाची क्रिया एकच आहे. बोला बोला, आलिंगनाची क्रिया एकच आहे, पण त्याच्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे? पतीला आलिंगन देत असताना त्या माऊलीच्या अंतकरणामध्ये काम भाव आहे, आणि पुत्राला आलिंगन देताना त्या माऊलीच्या अंतकरणामध्ये वात्सल्य भाव आहे. विठाला असा संतांमध्ये माणसामध्ये फरक आहे. हे जर नसं कळलं, माऊलीचं ज्ञान करायचं अवघड वाटत असं तर सोपं सांगू का? चला, एक पोरगा पुण्याला होता, तो घरी आला आणि आल्याच्या नंतर एक नाही बऱ्याच दिवसापासून घरी नव्हता, आला आणि आल्याच्या नंतर घरी आला, बॅग टाकली ना, असा पलंगावर पडला. म्हणजे पुण्याहून आला होता, पलंगावर पडला. आई म्हणली, बाळा राजा, तुझ्यासाठी सुंदर असा स्वयंपाक केलाय बघ, लगेच आंघोळ कर आणि जेवायला बस. तो म्हणला, आई मला की नाही थोडस नाभी मामाकडे जायचंय, म्हणजे बारीक मामाकडे जायचंय. आई म्हणली, का? म्हणजे थोडस दाढी कटिंग करून येतो. मग तो कुठे गेला? नाभी मामाकडे गेला. पण ज्यावेळेस आला होता का, आल्या आल्या त्या माऊलीनं काय केलं होतं, त्याच्या असं तोंडावर हात फिरवला होता. कोणाच्या? लेकराच्या. राजा आलास का रे बाळा? प्रवास कसा झाला? त्रास तर नाही झाला प्रवासामध्ये? गाडीमध्ये जागा तर होती ना? म्हणून असं आईनं काय केला, लेकराच्या गालावून हात फिरवला. त्याला वाटलं किती माझ्या आईचा जीव, आई सगळं व्यवस्थित होतं, काळजी करू नको, मी आता आलोच. आणि तेवढ्यामध्ये तो नाभी मामाच्या दुकानामध्ये गेला, खुर्चीवर बसला. खुर्चीवर बसल्याच्या नंतर नाभीमामानं जे काही कार्य असतं त्या बिचाऱ्याचं त्याने ते केलं. आणि केल्याच्या नंतर त्या नाभीमामानं सुद्धा याच्या काय केला, गालावून हात फिरवते की नाही, त्याच्या गालावून हात फिरवला. पण तो बसल्या जागी विचार करायला लागला, मी माझ्या घरी आल्यानंतर माझ्या आईनं माझ्या गालावून हात फिरवला, बरोबर आहे, माझ्या आईनं माझ्या गालावून हात फिरवला, माझ्या आईचं माझ्यावर प्रेम आहे. आणि इथं आल्यावर त्या नाभीमामानं सुद्धा माझ्या गालावून हात फिरवला, याचं सुद्धा माझ्यावर प्रेम.
कोण म्हणतं? काही संबंध आहे का? काही संबंध आहे. त्याचा संबंध किती आहे तुम्हाला सांगतो. 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, काय असेल ते असेल. त्या बिचाराचा तो काय व्यवहार आहे. मला सांगा त्याला त्या प्रेमाशी काही घेणं देणं का? नाही. हात फिरवण्याची क्रिया एकच आहे. नाभी मामा तरी गालावून हातच फिरवतोय आणि आई तरी गालावून हातच फिरवतोय. नाभी मामा हात फिरवतोय 50 रुपये भावाने आणि आई हात फिरवती मातृत्व भावाने. विडाला हे नसेल कळत अजून सांगू. सांगा म्हणा कशाला तेच करायचं आहे नाही. पहा उदाहरण पुन्हा सांगतो. संतांमध्ये माणसामध्ये फरक. आता इथं हा विषय काढू नये पण चला कीर्तनामध्ये काय असतं. कोणी मरतंय, कोणी जगतंय, कोणी वाचतंय, कोणी उठतंय आहे की नाही. एक जणाची आई मेली. आई तशी कोणाची मरू नये. आता शेवटचं उदाहरण सांगतो. याच्या पुढे मला माझ्या अभंगावर ओळायचे. मी संतांमधला माणसामधला फरक सांगायलो. प्रमाण आहे याला पण प्रमाण ते दृष्टांत संपल्यावर देऊन टाका. एक जणाची आई मेली. आता आई मेल्यावर तो रडायला लागला. का बरं? कारण त्याच्या आईनं काबाड कष्ट केले होते, लोकांची धुनी भांडी केली होती आणि त्याला नोकरीला लावलं होतं. तिचा नवरा तो मुलगा लहान असतानाच मेला होता. तिला 4 पोरी होत्या. त्या मुली मोठ्या होत्या. तिचे लग्न लावून दिले होते. आता हा मोठा झाला होता. याचं लग्न झालं होतं. हिनं मोलमजुरी करून लोकांचे धुनी भांडे करून याला नोकरीला लावलं होतं. आता यानं मोठा बंगला बांधला होता. गाडीही घेतली होती आणि आईला आता बंगई बांधून दिली होती. बंगई तुम्हाला माहिती आहे. बंगईमध्ये आई बसायची आणि मस्तपैकी झोका घ्यायची आणि आनंद व्यक्त करायची. पण एक दिवस असं झालं. आता म्हातारी म्हणजे तुम्हाला सांगतो थोडीशी रागीट होती. आहे की नाही? रागीट होती. सुनबाईचं तिचं कधी जमत नव्हतं पण सुनबाई तिच्या पुढेच यायची नाही. काय असं ते लेख तू बघ. पण एक दिवस अटॅक आला. ती म्हातारी मेली. कोण? त्या मुलाची आई. आता आई मेल्याच्या नंतर मुलगा हमरडा फोडून रडायला लागला. त्यानं तिच्या आईचं लहानपणी काय काय कष्ट माझ्या आईने केले सगळं पाहिलं होतं. तो रडायला लागला. रडत असताना गावही जमा झालं. गावही रडायला लागलं कारण म्हातारी शेजाऱ्या पाजाऱ्यासाठी चांगली होती. त्या बाया मावल्या आल्या आणि रडायला लागल्या. तुम्हाला सांगतो सगळं गाव रडतंय. तेवढ्यामध्ये त्या बाईच्या 4 मुली आल्या आणि त्या 4 मुली आल्याच्या नंतर त्याही रडायला लागल्या. आता मुली आल्या म्हणल्यानंतर गावामध्ये किंगाटा आवाज थोडा वाढला गेला. सगळे रडायला लागले. गाव रडतंय, तो मुलगा रडतोय, त्या लेकी रडतायत. पण तेवढ्यामध्ये मावल्या हो ऐका मी तुम्हाला बोलतोय तेवढ्यामध्ये एक जण रडत नव्हती. कोण असेल ती? सोनिया गांधी. कोण कोण? सासा सुना सोबतच आल्यात. कसं नाव सांगशील? कोण रडत नव्हती? सून रडत नव्हती. सून का रडत नव्हती? कारण त्या म्हाताऱ्या बाईनं हिला आयुष्यभर भांडून 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 काय वाजला होता हिचा? आपल्या भाषेत भुगा म्हणत बाबा. आमच्या गावाकडली भाषा आहे बरं का. बाबा म्हणजे भुगा वाजला होता. आता तसंच म्हणा की तुम्ही आहे. आणि बिचारा काय म्हणतात तसंच म्हणतात की काय खोट आहे का ते? हा मग तिला काही रडायला येईना. आता ऐका ना विषय ठेवा. ती रडायला तयार नाही. पण त्या म्हाताऱ्या कोत्या होत्या का त्या आलेल्या रडायलेल्या. ती पाहायला लागली. एक म्हातारी जरा हुशार होती बरं का. चष्मा वाली. ती म्हणायला लागली चष्मा उचलून पाहिला म्हणे माय सगळे रडायलेत आणि याची बायको काही रडणं म्हणजे म्हातारीची सून काही रडना. ही म्हातारी तिच्या जवळ काठी टेकीत गेले. म्हणजे काय ग जनाची नाही पण मनाची तरी. जनाची नाही पण मनाची तरी धडकी म्हणे थोडी रडली पाहिजे. ती म्हणे माय आत्याबाई तुम्हाला माहित नाही का म्हातारीने कसं केलं माझा काय वाजला होता? भुगा वाजला होता. म्हणजे कसं रडू येईल? रडूच ना. पण ती म्हातारी म्हणली माय तू नाही जर रडली ना तर तुझा नवरा तुझ्याकडे डोळे मोठाले करून पाहला. ह्या कार्यक्रम उरकला ना देवी झाली ना तुला लय मारेल. कारण मी रडत होतो, माझ्या बहिणी रडायला, सगळ्या गावातल्या बाहेर रडायला, तर तुला काय सांगतो न रडायला? मग तू रडली पाहिजे. ती म्हणे सासूबाई म्हणजे आत्याबाई शेजारणीला म्हणाली मला काही रडू येईना. त्या म्हातारीने तिच्या मनगटाला धरलं. गुरुजी मनगटाला धरून मध्ये नेलं, घरामध्ये नेलं. आता घरामध्ये नेल्यानंतर तिला म्हणे झंडबाम आहे का तुझ्या घरात? हाय का तुझ्या घरात झंडबाम? म्हणले हाय की. मग म्हणली काय करायचं? घे म्हणली बोटाला लाव. त्या बिचारीनं सुनबाई ना सुना हो काय केला? झंडबाम घेतला आणि डोळ्याला चोळला. आता डोळ्याला चोळला झंडबाम आणि बाहेर राहिली. तुम्हाला सांगतो गावातली लोक रडायचं थांबले. गावातल्या बाया रडायच्या थांबल्या. त्या म्हातारीच्या लेकी रडायच्या थांबल्या. स्वतः मुलगा रडत होता तोही कोरडा पडला. तोही रडायला तयार नाही. पण सुनबाईच्या गंगा जमुना व्हायला लागल्या. का बरं? कारण झंडबाम. महाराज तुकोबाराय म्हणतात या ठिकाणी
म्हणता आणला कुठून? माझ्या तुकोबऱ्याच्या गाथ्यातूनच आणल्या, फक्त थोडी मिरची लावली. बाकी गाथ्यातच आहे, माथ्यातलं काही सांगितलं नाही. सासू साठी रडे सुन भाव अंतरीचा भिन्न. तुकोबराय म्हणतात ते काय का सुनबाई रडते आणि मुलगाही रडतो. मुलगा रडतोय आईच्या वात्सल्य भावाने आणि सुनबाई रडते काय म्हणजे प्रेम नाही तिच्याकडे. सासूसाठी रडे सुन, तिच्याकडे प्रेम आपुलकी जिव्हाळा काही नाही. लोक काय म्हणतील म्हणून रडते. विठाला तसं मुलगा रडतो तो भाव वेगळा आणि सुनबाई रडते तो भाव वेगळा. तसं माणसाचा भाव वेगळा आणि संताचा भाव वेगळा. प्रकार जर सांगायला गेलं तर रात्र पुरणार नाही. एवढं माणसामध्ये आणि संतांमध्ये सांगत असताना फरकासाठी उदाहरण आपल्याला पाहता येतील. एक शेवटचं उदाहरण सांगतो बघा. तुकोबरायचा आता स्वतःच्या जीवनामध्येच अनुभव सांगतो आणि पुढे चालतो. अभंगाच्या पहिल्या चरणाकडे आपल्याला यायचं बघा. तुकोबरायांकडे पाहुणा आला. मी काय सांगतो फरक सांगतो कशामधला? माणसामधला संतांमधला. माणसाच्या खाण्यापिण्यात फरक आहे आणि संतांच्या खाण्यापिण्यात सुद्धा फरक आहे. आपण कसं खातो आणि संत कसं खातात? वदनी कबळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते. नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर म्हणजे पोट, उदर भरण नोही जाणी जे यज्ञ कर्म. तप्त झालेल्या जठर अग्नीला अन्नाची आहुती देतो त्याला महात्मा म्हणतात. अजून एकदा ऐका. तप्त झालेल्या जठर अग्नीला अन्नाची आहुती देतो त्याला महात्मा, त्याला संत म्हणतात. आणि पोटाचा खळगा भरावा म्हणून जो बकासूर असं खातो त्याला माणूस म्हणतात. माणसामध्ये संतांमध्ये खाण्यापिण्यात सुद्धा फरक आहे. एक उदाहरण सांगतो ऐका. तुकोबरायांच्या घरी पाहुणा आला. आता लाडका पाहुणा कोण असते बरदाजी? बघा तयार आहे तुम्हाला बघा गुरुजी लगेच उत्तर कोण? मेवना. कोण कोण असते लाडका? मेवना. बायकोचा भाऊ कशापेक्षा मऊ? कोण म्हणलं शेणापेक्षा? यापेक्षा रागवतील ना, मेनापेक्षा आहे की नाही का लोण्यापेक्षा? लोण्यापेक्षा मऊ. आता बायकोचा भाऊ प्रत्येकाला आहे की नाही त्याच्याबद्दल आपुलकीच असते. मग तुकोबरायांचा मेवना आला. आता तुकोबरा डोंगरावर जात होते. या डोंगरावर जायचं त्या डोंगरावर जायचं भजन करायचं. पण भाऊ आला. कोणाचा? बोला ना कोणाचा? हा जिजाबाईचा भाऊ आला. जिजाबा म्हणल्या महाराज आज डोंगरावर जायचं नाही, आज घरीच भजन करायचं. का बरं? रोज तर काय म्हणत नाहीस? अहो रोज काय म्हणत नाही का? रोज माझा भाऊ येतोय का? आज माझा भाऊ आलाय, आज घरीच भजन करायचं, माझ्या भावाशी गप्पा मारायच्या. जिजाबाई म्हणल्यावर तुकोबराय म्हणले ठीक आहे आज इथंच करू. आणि तेवढ्यामध्ये महाराजांना भजन सुरू केलं. महाराजांचं भजन झालं. तेवढ्यात तो पाहुणा आला. आल्याच्या नंतर जिजाबाईला एवढा आनंद झाला. मावल्या हो भाऊ आल्यावर आनंद होतो की नाही तुम्हाला? चला जावाई आणि भाऊ आला की या मावल्यांना आनंद वाढत असतो. त्यांचा हे नाही गगनामध्ये आनंद मावत नाही. त्या तुकोबरायांच्या पत्नीला मग जिजाबाईला एवढा आनंद झाला. भाऊ आला भाऊ आला भाऊ आला भाऊ आला भाऊ आला. त्या आनंदाच्या भरामध्ये जिजाबाईनं पंचपक्वान्नाचं जेवण केलं. गुरुजी काय केलं? पंचपक्वान्नाचं. जसं की तसं पण भाऊची तर आपण पंचपक्वान्न खाल्ली की नाही त्या प्रकारे नाही पंचपक्वान्नाचं जेवण केलं. केल्याच्या नंतर ऐका आनंदाच्या भरामध्ये कशातच मीठ टाकलं नाही. ऐकताय का? ओ माया हो काय टाकलं नाही? काय टाकलं नाही? मीठ. आणि ज्याच्यात नसतं मीठ ते लागते का नीट? रुची नेदी अन्न. त्यात नसता लवण. लवण म्हणजे मीठ. जर पदार्थामध्ये नसेल तर त्याला चव नसती. तुकोबरायांच्या पत्नीनं स्वयंपाक केला. स्वयंपाक झाला आणि मग जिजाबाई म्हणल्या महाराज बसा जेवायला. महाराज म्हणले लगेच. तुकोबरायांनी काय केलं? त्या चटया होत्या त्या आथरल्या. दोघं बसले. बसल्याच्या नंतर मस्तपैकी रांगोळ्या काढल्या. जिजाबाईनं पाट ठेवला. पाटावर ताटं ठेवली. पंचपक्वानाचं जेवण त्याच्यामध्ये आहे. आणि ऐका ना जेवाय दोघांना वाढलेला आहे. दोघांनी जेवायला सुरुवात केलेली आहे. तुकोबरायांनी घास घेतला. जे काही नामचिंतन करायचं केलं आणि मुखामध्ये घातला. तुकोबरायांनी श्री विठ्ठल म्हणले आणि जेवायला सुरुवात केली. एक एक घास करता करता पहिलं वाढलेलं पूर्ण ताट महाराजांनी संपून टाकलं. ऐकताय का? पूर्ण पहिलं ताट संपून टाकलं. दुसऱ्यांदा सुद्धा जिजाबाई जिजा घेऊन ये ताटाचं संपलंय माझ्या. जिजाबाई पुन्हा वाढायला आल्या. पण ऐका ना तुकाराम महाराजांचा जो मेवना होता की नाही मेवना तुकाराम महाराजाकडे एकदा बघायला जिजाबाईकडे एकदा बघायला. तुकाराम महाराजाकडे एकदा बघायला जिजाबाईकडे एकदा बघायला. का बरं? का? कारण त्याला काही खाल्लं तर आळणी लागायचं. काही खाल्लं की आळणी लागायचं. काही त्याला चविष्ट लागना. पण त्याला असं वाटायला लागलं माझ्या दाजीचा स्वयंपाक ताईनं का वेगळा केला का? करील का? करील का ताई? आपल्याला उपाशी ठेवी. भावाला कसं उपाशी मारिलो?
पण जिजाबाईच्या लक्षात येणं ना, कारण जिजाबाई भारावून गेल्या होत्या. आनंदाच्या भरामध्ये कशातच पीठ नव्हतं, तुम्हाला सांगतो आहे का. तेवढ्यामध्ये कसं तरी बळजबरी लाज काज धरून त्यानं बिचाऱ्यानं अर्ध ताटातलं खाल्लं, अर्ध ताट तसं ठेवलं आणि बैठकीत जाऊन पाहुणा बसला, म्हणजे जिजाबाईचा भाऊ. तुकोबारायांनी पुन्हा घेतलं, तिसऱ्यांदा घेतलं आणि ढेरीवर हात फिरवला आणि मग बैठकीत जाऊन बसले. जिजाबाईनं पाहिलं तुकोबारा बैठकीत बसले, माझा भाऊ बैठकीत बसला. जिजाबाईनं पाहिलं माझ्या भावाचं ताट थोडं शिल्लक आहे, म्हणजे जेवला नाही. मग तुकोबारांपाशी गेली, म्हणजे माझा भाऊ जेवला नाही. तुकोबारा म्हणले तुझा भाऊ वडापाव खाऊन आला असं, मला काय माहित का नाही जेवला. नसल जेवला. जिजाबाई म्हणली बरं जाऊ द्या, नसल जेवला, आला असं जेवण खाऊन काय ठीक आहे. मग जिजाबाईनं स्वतःला ताट वाढून घेतलं. जिजाबाईनं ताट वाढून घेतलं. जिजाबाईनं स्वयंपाक स्वतः केला होता. जिजाबाईनं मुखामध्ये घास घालावा आणि लागला की खाली ठेवावा, दुसरा घास घ्यावा आणि लागला की खाली ठेवावा. प्रत्येक पदार्थ जिजाबाईनं उचलला, तो प्रत्येक पदार्थ कसा लागायला लागला, आळणी लागायला लागला. प्रत्येक पदार्थ आळणी लागायला लागला. मग मात्र जिजाबाईला राग आला. काय आला, बोला मायाव, काय आला, कोणाचा, बोला ना, कोणाचा, तुकाराम महाराजाचा. स्वयंपाक तुकाराम महाराजांनी केलता, स्वयंपाक तुकाराम महाराजांनी केलता. मग का बरं, त्याचं कारण, रागावण्याचं कारण सांगतो तुम्हाला. का रागावल्या, महाराज तुम्हाला तर काही कळतच नाही. कोणाला, ज्या तुकोबारायांना भगवान परमात्मा विमान घेऊन आले होते. जिजाबाई म्हणल्या तुम्हाला तर काही कळतच नाही. माणसाला कळतंय कधी, त्याला लहान लेकरांना असं धिंगाणा केला ना, एखाद्याला भांडण केलं की माय म्हणते, माय लेकराला काय कळते, माय काय म्हणते, लेकराला काय कळतंय. ते लेकरू झालं 25-30 वर्षाचं, त्याचं लग्न झालं. बायको म्हणते आमच्या यांना काही कळत नाही. त्यांचे हे 80 वर्षाचे झाले. किती वर्षाचे, असे झाले. म्हातारी म्हणते आमच्या ह्यांना काही कळतंय कधी, मसनवाट्यात गेल्यावर, मसनवाट्यात गेल्यावर कळत नाही. एक मथार धड जळू लागलं, मी तिथं मातीला गेलो. ते मथार जळाले, मथार म्हणते माय मथार मेलं, पण अजून काही कळालं, जळताना सुद्धा विचारायला कळलं नाही म्हणा. जिजाबाई म्हणाली तुकाराम महाराजाला, तुकाराम महाराज तुम्हाला तर काही कळतच नाही. तुकाराम महाराज म्हणजे जिजा झालंय काय. जिजाबाई म्हणायला लागल्या महाराज अहो कसल्याच पदार्थामध्ये मीठ नाही. तुम्ही जर सांगितलं असतं पदार्थामध्ये मीठ नाही तर मी माझ्या भावाला मीठ दिलं असतं, माझा भाऊ पोटभर जेवला असता. जिजाबाईला तुकोबाराय सांगला की जिजा तू हे सांगतेस ना, टाळी वाजवायला. महाराजांनी प्रमाण दिलं काय खातो आम्ही कासया सांगते कैसे हे लागते नेनो मुखे. जिजा तुला सांगायला की याच्यात मीठ नाही मला तर कळायला पाहिजे. महाराजाला काय कळत नाही, चव कळत नाही. चव कशाची, अन्नाची. आणि आपल्याला आता आपल्या सगळ्या चवी बदलल्या
आपल्या मामा आपल्या सगळ्या चवी बदलल्यात. आपली अन्नाची चव तर बदललीची यात नवल नाही. आपली कीर्तनाची चव सुद्धा, आपली बोलण्याची चव सुद्धा, आपली वागण्याची चव सुद्धा, आपली एकही चव धड राहिली नाही. पण तुकोबाराय म्हणतात मला चव कळत नाही. काय खातो आम्ही कासया सांगते, कैसे हे लागते नेनो मुखे. मला सगळा संत महात्म्याचं खाणं आणि तुमचं माझं खाणं यातही फरक आहे. आता आपल्या खाण्याचा काय विचार करावा, आता काय खातो काय पितो कशाला सांगू इथं नाही. मला इथं काही सांगायचं नाही. एकच वाक्य सांगतो, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, पल्लो का पैसा खर्च कर, मुमी मिटिया जाती है. एवढं ध्यानात ठेवा. विडाला असू द्या. मी सांगितला संतांमध्ये माणसामध्ये थोडासा फरक. तुम्ही म्हणाल महाराज आलं तसं पाहतोय. तुम्ही संतांमधला माणसामधला फरक सांगण्यासाठी अनेक उदाहरणं दिली, पण आता आम्हाला सांगा नेमका त्यांच्या संतांमधील माणसामध्ये फरक कोणता. तर फरक असा आहे, या मृत्यू लोकामध्ये जो जन्माला आला त्याला मरायचे. उपजे ते नासे, नासिले ते पुनरपिदिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपजल्या पिंडा मरण सांगाते, 9 भी मर गए, 10 भी मर गए, सहस्त्र 88. जन्माव्या यावे नित्य भावे फजित. महाराज प्रत्येकाला मरायचंय, पण याच मृत्यू लोकामध्ये जीवन जगणारे संत ते या ठिकाणी अमर आहेत. अमर तर तसं कोणीच नाही, पण महाराज म्हणतात नाही आम्हा जन्मावे मरावे लागत, आहो अखंडित जैसे तैसे. ज्या अर्थी तुकोबाराय म्हणतात आहो अखंडित जैसे तैसे, त्याचा अर्थ संत महात्म्याला भीती राहिलेली नाही. का बरं? याच मृत्यू लोकांमध्ये संत अवतीर्ण झाले, याच मृत्यू लोकांमध्ये आपण जन्माला आलो, त्यांना भीती नाही ना आपल्याला भीती का? त्याचं कारण असं आहे बघा, ज्या ठिकाणी द्वैत आहे त्या ठिकाणी भीती आहे, आणि अद्वैत स्थिती प्राप्त झाल्याच्या नंतर त्या संतांच्या ठिकाणी भीती राहिली नाही. बघा, संत महात्मे भगवान परमात्म्याची भक्ती करून हरिस्मरणाचे निबळे अंकित केले कळी काळा. काळ गुलाम करी सलाम तुकया घरी, राबतसे जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. हे कशामुळे शक्य झालं? महाराज म्हणतात हरिस्मरणाची निबळे अंकित केले कळी काळा. त्या कळी काळाला अंकित करण्याची ताकद या संत महात्म्यामध्ये आहे का? त्यांच्याकडे नामचिंतन आहे. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा मध्ये कोणी अमर नाही. तुका म्हणे काळा काळा हनु तोंडावरी भाता भरा हरी राम बाणे. महाराज म्हणतात संत महात्म्याला भीती नाही. त्याचं कारण भगवान परमात्म्याची भक्ती करून ते अद्वैत स्थिती प्राप्त करून देवाशी एकरूप झालेले आहेत. देवते संत निमित्त त्या प्रतिमा दिसायला जरी वेगळी दिसली तर ती एकच. आता त्यांच्याकडे भीती राहिलेली नाही. महाराज हीच अभंगाच्या पहिल्या चरणाचा
आम्हा हरीच्या दासा काही भय नाही ते की गोड अशी आमच्या माऊली मोहन चाल राहिली तर सर्व टाळे वाजवा ठीक आहे. थोड्या थंडीमध्ये आपण बसले पांघरून पण ते ठीक नाही जोशामध्ये म्हणतात उत्साहामध्ये म्हणतात आपण प्रतिसाद दिला पाहिजे हेच आहे थोडासा चला. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी महाराज म्हणतात आम्हाला भीती नाही. आता बोलून गेलो तुम्हाला या मृत्यूलोकामध्ये संत आले या मृत्यूलोकामध्ये जीव आला त्यांना भीती जीवाला भीती संताला का नाही तर अद्वैत स्थिती प्राप्त करून घेतल्यामुळे त्यांच्याकडे आता भीती राहिलेली नाही. महाराज एखादं उदाहरण सांगता येईल का की आम्हा हरीच्या दासा काही भय नाही म्हणजे भीती नाही. आता भीतीचे प्रकार जर बुवा सांगायला गेलं तर शास्त्रकार सांगतात भोगे रोग भयम कुलेचुक्त भयम वित्ते नुटलात भयम माने दैन्य भयम बलिरूप भयम रूपे जराया भयम शास्त्रीयवाद भयम काये कृतांतात भयम. बाकीची भय बाजूला सोडा पण काये कृतांतात भयम या शरीराला कशाची भीती आहे काळाची भीती आहे. काळ याला आहे नाही घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. काळ असा जबडा वासून बसलेला आहे फक्त तारीख डिक्लेअर नाही. तारीख सगळ्याची ठरलेली आहे पण कोणाची कधी हे आपल्याला सुद्धा माहित. कोई चला गया कोई चला गया कोई जाने कोई कठिन बात से जाए कोई खड़ा तैयार अकेला रे सब चला चलेगा सब चला चलेगा. गोड वाटलं पण समजलं नाही भाऊ मला. तुम्ही जे काही गायलं एवढंच कळलं मला की बांधून ठेवलं गठोडं आपल्याला जायचंय सोबत ठीक नाही ओळखटी बांधलेली आहे. चला आपल्या भाषा सांगायचं झालं तर तुम्ही आम्ही हो सर्व प्रवासी एकच आपुले गा पहिलं तिराला नेल आपुले राम प्रभूची नाव नौकेच्या या नावाड्याला काय देव मेगा पेटीमध्ये शिल्लक टाका श्रीराम. हो आपल्या सोबत काही येणार नाही फक्त एकच येणार आहे काय पेटीमध्ये शिल्लक टाका श्रीराम राम राम. बऱ्याचशा लोकांना पैसा आला की देव आठवत नाही. एक लक्षात ठेवा आपल्याला मन आहे बघा आपली तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे पण आता मी म्हणल्याशिवाय ध्यानात येणार नाही. माणसाला देव कधी आठवतो बोला ना मन माहिती की नाही. अंगात आला ताप तर देवा तू माझा आणि अंगातला गेला ताप तर देवा मी तुझ्या बापाचा. बघा किती इमानदारीत आपण विठाला का कोणाचं सोबत आलं नाही कोणाचं हा त्या म्हणतात ना येताना घेऊन आलास काय जाताना घेऊन जाशील काय नको अभिमान धरू भल्या मानसा. का रावणाची लंका कशाची होती कोण म्हणलं अंबुजशमेट कशाची होती सोन्याची होती की नाही. रावणाची लंका सोन्याची होती देवाची द्वारका सोन्याची होती. एकाची जळाली आणि एकाची
आपल्या दीड एकर येईल का? दीड एकर येईल का? तरी सुद्धा माणसं ताट म्हणानं मी कोणाचं ऐकत नाही बाबा, ऐकावं लागतं ना तर मातीत कोण नाही तुला खांद्यावर. माया के दीवानो सुन लो, जय हो. माया के दीवानो सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल क्या बात है. इधर रह जाएगा, धन दौलत और माल खजाना इधर रह जाएगा, सुंदर काया माटी होगी, क्या बात है. सुंदर काया माटी होगी, चर्चा होगी गली गली, ले लो रे कोई राम का प्यारा जो सजाए. बोलो राम, बोलो राम, बोलो राम, बोलो राम, बोलो तर टाळी वाजवायचं असेल सर्वांची. एवढंच सांगायचा मुद्दा की आपल्या सोबत काही येणार नाही, येणार आहे ते देवाचं नाव राम राम, त्याच्यामुळेच मुली तुम्ही शेवटी चला ऐका. तुकोबार आहे म्हणतात आमच्या जीवनातली भीती नष्ट झाली. एक उदाहरण सांगतो पुढे चालतो बघा. रामायणामध्ये चला, रामायणामध्ये ज्यावेळेला रामचंद्र प्रभूचं आणि रावणाचं युद्ध सुरू झालं, युद्धाच्या प्रसंगाला प्रभू रामचंद्राचं सैन्य होतं वानराचं, बरोबर आहे, आणि ते राक्षसच होते. कोणाचे? रावणाचे. मला सांगा बरं, प्रभू रामचंद्रानं वानरच का युद्धासाठी निवडले? बोला ना, वानरच का निवडले? त्याचं कारण असं आहे, रावणाची लंका कशाची होती आणि माणसं नेली असतं युद्ध केलं असतं का? काय केलं असतं मग? हा, त्याच्यामुळे वानर नेले, नको काय टेन्शन. ते वानर नेले आणि युद्ध सुरू झालं. आणि युद्ध सुरू झाल्याच्या नंतर म्हणतात तो कुंभकर्ण नावाचा जो रावणाचा भाऊ होता, कुंभकर्ण, तो जर असं अतिशोक्ती वर्णन आले गुरुजी तुम्हाला माहिती आहे. जो कुंभकर्ण तो समुद्रामध्ये उभा राहिला तर त्याच्या बेंबीला पाणी लागायचं. कुठं पाणी लागायचं? बेंबीला. आता समुद्राचं गणना कोणी केली का? अंत कोणी घेतलाय का? पण तो जर उभा राहिला तर त्याच्या बेंबीला पाणी लागायचं. एवढा अवाढव्य तो कुंभकर्ण झाला. असं तो काय करायचा, प्रभू रामचंद्राचं जो वानर सैन्य होतं की नाही, असं पायानं वानर चुरगळायचा, असे मुठीमध्ये घ्यायचा, 5-25 असे चुरगळायचा आणि फेकून द्यायचा एकदम सहजपणे. असं प्रभू रामचंद्रानं पाहिलं, म्हणजे असं म्हणल्यावर काही खरं नाही, आपलं सैन्य ते एकटाच मारून टाकतंय. कोण? हा कुंभकर्ण. काय करावं प्रभू असा विचार करत असताना म्हणतात आता प्रभूची लीला आहे, प्रभूच्या पुढे कोणाचं चालतंय? ठीक आहे. प्रभूनं काय केलं म्हणतात, गंधमादन नावाचं वानर पुढं केलं. ते गंधमादन नावाचं वानर त्याच्या अंगाचा सुगंध यायचा, ते वानर त्याच्या पुढे गेलं. गेल्याच्या नंतर ठरल्याप्रमाणे त्यानं 5-25 वानर मुठीत घेतले. त्यापैकी गंधमादन नावाचं वानर त्याच्या मुठीला, त्याच्या हातामध्ये आलं. आल्याच्या नंतर त्याचा चुरगाळणार आणि फेकून मारून फेकणार. एवढ्यामध्ये पाहिलं सुगंध येतोय. इथं काही अत्तराचं दुकानही नाही आणि फुलाचं झाडही नाही, सुगंध येतोय कुठून? थोडस शहानिशा केली, पाहिलं तर माझ्या हातामध्ये जी 5-25 वानर आहेत त्यापैकी एक जरा वेगळ्या प्रकारचं दिसायले, बाकीचे 24-25 खाली फेकले, पण शेवटचं जे होतं का नाही त्याचं नाव गंधमादन. त्याला असं हातावर घेतलं, जवळ घेतलं. काय तुझं नाव? त्यानं सांगितलं माझं नाव गंधमादन आहे. बरं, अरे तुझ्या अंगाचा सुगंध येतोय? हो, माझ्या प्रभूची कृपा. तुझ्या अंगाचा सुगंध येतोय, ही माझ्या प्रभूची कृपा. आता तो कुंभकर्ण म्हणायला लागला, बाबा तुझा स्वभाव, तुझं वागणं, तुझं दिसणं आणि तुझ्या अंगाचा सुगंध हा मला भावलाय आणि मला असं वाटतं की मी तुला जीवदान द्यावं, पण त्याच्यासाठी एक माझी आट आहे. कोण म्हणला? कुंभकर्ण. काय आट आहे? तू काय कर, म्हणजे प्रभू रामचंद्राची पार्टी सोड आणि माझ्या पार्टीत ये. काय म्हणला? प्रभूची पार्टी म्हणजे रामाची पार्टी सोड आणि माझ्या पार्टीत ये, मी तुला जीवदान देतो. त्यावेळेला त्या गंधमादनाने सांगितलं, देह जावो आठवा राहो पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. मी माझ्या प्रभूचे चरण आणि माझ्या प्रभूचा पक्ष मी सोडणार नाही, कारण माझ्या प्रभूचं ब्रीद आहे. रघुकुल रीत सदा चली आए, प्राण जाए पर वचन न जाए. प्राण गेला तरी बेहतर, पण मी माझ्या प्रभूचे चरण आणि त्याचा पक्ष सोडणार नाही. त्यावेळेला त्याला विचारलं, का रे तुला भीती नाही वाटत? त्यावेळेला गंधमादन सांगतोय, आम्हा हरीच्या दासा
गंगमादनाला त्या कुंभकर्णाने विचारलं, का रे बाबा, तुला माहितीये का तू माझ्या हातात मच्छर सारखा मी काय केलं, रगडून तुला मारून टाकील, तुला भीती वाटते की नाही? त्यावेळेला गंगमादन सांगायला लागलं, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रेलोकी, का आम्ही हरीचे दास आहोत. तुकोबाऱ्या म्हणतात, अरे आम्ही हरीचे दास झाल्यामुळे आमच्या जीवनातली भीती नष्ट झाली. एक उदाहरण सांगतो आणि आपल्या पूर्णविरामाकडे वळतो. हे झालं एका पुरुष जातीमध्ये आहे की नाही वानराचं उदाहरण. एका स्त्री जातीमध्ये एक संत होऊन गेल्या, आपल्या गंगाखेडच्या आपल्या जवळ असलेल्या संत जनाबाईचं उदाहरण सांगतो ऐका. जनाबाईच्या जीवनामध्ये सुद्धा असंच उदाहरण आलं की जनाबाईच्या जीवनातली भीती नष्ट झाली. का, कसं ते ऐका. म्हणतात, जनाबाई आईबापासोबत पंढरपूरला गेल्याच्या नंतर त्या पंढरपुराच्या पांडुरंगाचं रूप पाहिलं आणि जनाबाई आईबापाला सांगितलं की तुम्ही जा, आता मला यायचं नाही. त्या आईबापानं भरपूर प्रयत्न केले जनाबाईला परत घेऊन येण्याचे, पण जनाबाई आल्या नाही. तिथं देवाच्या पायरीशी राहिल्या. म्हणतात त्या आईबाप कसे तरी नाविलाजाने घरी आले, पण त्या पायरीपाशी असलेल्या जनाबाईचा सांभाळ माझ्या नामदेवरायांनी केला. नामदेवरायाची दासी म्हणून त्या जनाबाई राहिल्या. 14 माणसाचं सगळं काही काम त्या माझ्या जनाबाईनं केलं. बघता बघता त्या जनाबाईला पांडुरंगाचं एवढं वेळ लागलं की त्या देवाशिवाय जनाबाईचा क्षण सुद्धा वाया जात नव्हता. एवढं ती भजन करायची. पण ऐका, आता नामदेवरायांच्या घरी राहणारी जनाबाई, आता नामदेवरायांच्या घरी राहायचंय, जेवायचंय, आपल्याला निवारा आहे, म्हणजे त्यांच्या घरची कामं करावी लागतात. या हेतूने जनाबाई सगळे कामं करायची. एक दिवस जनाबाईच्या वाट्याला 14 माणसाचं दळण आलं. ऐकताय का? 14 माणसाचं दळण जनाबाईनं घेतलेलं आहे आणि जनाबाई आपल्या झोपडीमध्ये पर्णकोटीमध्ये सुंदर असं जात्यावरती दळण दळत आहे. पण जनाबाईनं असा विचार केला, आता मी जर असं दळत राहू तर मला एकटीला कंटाळा आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी काय केलं पाहिजे, मी ओव्या गायल्या पाहिजे. काय गायल्या पाहिजे? ओव्या. कोणाच्या? देवाच्या का भावाच्या? देवाच्या. आता आपले हे मावल्या गातात, पण आपले आहे का नाही ते गिरगावकर महाराज सांगतात तसं आहे की नाही. लिंबाच्या झाडाखाली माझा भाऊ दारू काढी, पुण्या मेल्यानं केली चारी झाली नाही पोलिसात. हो येईल खरंच, हे नाही. त्या आपल्या ओव्या, पण आपल्या ओव्याला माहिती येईल का? नाही. मग ओव्या कोणत्या? आता तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणायचं, हा मावल्या हो म्हणायचं ना, म्हणता ना, सुंदर माझे जाते ग फिरते भौतिकी, पांडू काका शपथ सांगा, भांडण लागलं एवढाच आवाज नाही द्यायचा. एवढाच आवाज आहे तुमचा? बरोबर. हा, या गलीचे त्या गलीला जाते आवाज आहे त्याला. सुंदर माझे जाते ग फिरते भौतिकी, ओव्या गावो कौतुकी तू येरी बाळ विठ्ठला. बिलकुल थोडा कमी करा. ये रे बाळ विठ्ठला, ये रे बाळ विठ्ठला, ये रे बाळ विठ्ठला, तू ये रे बाळ विठ्ठला. माऊल्या हो, खूप खूप धन्यवाद. आता तुम्ही एक शब्द 3दा बोलल्या. कोणता? ये रे बाळ विठ्ठला, ये रे बाळ विठ्ठला. याचा अर्थ काय केला तुम्ही? देवाला बोलवलं. ये रे बाळ विठ्ठला म्हणजे विठ्ठला या आमच्या वर्षाला सप्ताह सुरू आहे. कुठं? सिद्धेश्वराच्या भगवंताच्या दरबारात. जय हो पांडुबा.
म्हणल्या ए रे बाळ विठ्ठला, आमचे पांडवा म्हणले येऊ का नाही, है की नाही. चला आता तो भगवान परमात्मा जनाबाईच्या ओव्या ऐकल्या, लक्ष देऊन ऐका. उदाहरण माझं एवढंच आहे, माझं कीर्तन झालेलं आहे बघा. ये रे बाळ विठ्ठला म्हणलं की त्या पंढरपूरच्या पांडुरंगाला वाटलं माझ्या जनाबाईनं मला बोलवलंय. तो विठ्ठल काय केला, विटेवरून उतरला आणि जनाबाईच्या झोपडीत आला. माया ऐका, झोपडीत आला. आता जनाबाईच्या समोर भरायला, जना मला हाक मारली. जनाबाई म्हणली हो. मग आता काय, अरे काही रिकामा नाही बोलवलं तुला, गप्पा नाही मारायच्या, चल बस इथं दळायचे. आता एकटी कुठे दळू, एवढ्या 14 माणसाचं दळण. देव मला बरं ठीक आहे. देव समोर बसला, जनाबाई इकडून बसलेली आहे आणि दोघांना आता खुंटा धरलेला आहे आणि दळण सुरू केलेलं आहे. ऐका ना, मग देव म्हणायला लागला, जना मी यायच्या अगोदर तू काय करत होती, एकटी दळत होती आणि काय म्हणत होती, ओव्या म्हणत होती. मग आता मला बोर व्हायले. काय व्हायलंय, लोकांना कीर्तनात बोर होते की नाही, टीव्ही पाहतो नाही, मला बोर व्हायलंय. जनाबाई तू काय कर, ओव्या म्हण. काय म्हण, ओव्या म्हण. मग देव म्हणायला लागला ओव्या म्हण. जनाबाई म्हणले देवा म्हणते, पण ऐक ना आता तू माझ्या पाठीमागं म्हणला पाहिजेस. काय तू माझ्या पाठीमागं म्हणणार का. देव म्हणला हो म्हणतो, जसं येईल तसं, हे की नाही, जसं जमल तसं. मग ऐका, आता जनाबाई पुढं म्हणाली आणि तिच्या पाठीमागं कोण म्हणायला, देव. आता जनाबाई उभी कोणती म्हणते बघा, विको थोडा कमीच राहू द्या. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझी माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी. कोण म्हणली बरं, पुढे कोण म्हणाली, माझी जनाबाई. माझी माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी. माग कोण म्हणायला, काय म्हणायला, तेच म्हणायला, वेगळं काय म्हणेल का. माझी माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी. जनाबाई म्हणली पंढरपूर माझं माहेर ठीक आहे, पण तू गावचा पाटील आहेस की, है की नाही, गावचा पाटील विठुर आहे, पण तरी म्हणालाय माझी माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी. असं म्हणल्याच्या नंतर मग जनाबाई म्हणली देवाच्या गोळ्या पुढं किती संपल्यात बघू, ठीक नाही, एक पॅकेट का 2 पॅकेट. चला पुन्हा जनाबाई म्हणायला लागली, पांडुरंग आमुचा पिता, पांडुरंग आमुचा पिता. आता पाठीमाग देव काय म्हणाला, झोपल्या का जागेत, काय म्हणायला, पांडुरंग आमुचा पिता. जनाबाईनं डोक्याला साथ लावला, म्हणजे 100% गोळ्या संपल्या. अरे पांडुरंग माझा पिता ठीक आहे, तुझाच पिता तू कस काय. याच्या पुढे जनाबाई म्हणायला लागली, पांडुरंग आमुचा पिता, रखुमाबाई आमुची माता. जनाबाईला वाटलं हे तरी म्हणणार नाही, हे वाक्य तरी म्हणणार नाही. देव म्हणायला लागला, पांडुरंग आमचा पिता, रखुमाबाई आमची माता. जनाबाई तर तटकन उभीच राहिली. अरे रुक्माबाई तुझी माता कशी रे देवा. पण ऐका, वेडा झाला वेडा झाला, लालचा बला भक्तीसी, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. शेवटी म्हणतात सकाळचे 4 वाजले. देव म्हणला जना बस झाला, आता मी झोपतो म्हणला, थोडस जांभळे यायला. जनाबाई म्हणली झोपा, काय झोपाय टाक ना म्हणे. गुदडा धरलं, वरून एक गुदड पांघरलं आणि देव झोपला. सकाळचे 5 वाजले. जनाबाई म्हणली देवा उठा, तिथं पुजारी येतील आणि गाभाऱ्यात तुम्ही नाही दिसले तर सगळा गोंधळ उडायचा. देव गडबडीनं उठला आणि गोदळ घेऊन देवाचं कुठे जाऊन, म्हणजे जनाबाईचं गोदळ घेऊन कुठे गेला, विटेवर जाऊन. पण नवरत्नाचा गळ्यातला हार जो होता की नाही, हार जनाबाईच्या घरामध्ये राहिला होता. विटेवर जाऊन उभा राहिला. त्या ब्राह्मणाने दरवाजा उघडल्याच्या नंतर पाहिलं, जो देव मदनाचा पुतळा दिसायचा तो आज भोंग्या दिसायला लागला. काय दिसायला लागला, ठीक नाही, तो देव वेगळं विचित्र दिसायला लागला. लगेच लक्षात आलं देवाची चोरी झाली. अरे चोरी झाली म्हणल्याबरोबर पंढरपूर जागा झालं आणि देवाची चोरी झाली, चोरी झाली, चोरी झाली. सगळं गाव जमा झालं. एक म्हातारी काठी टेकीत टेकीत देवाच्या जवळ गेली. म्हणली माय, देवाच्या अंगावरचे दागिने तर गेलेत, पण चोर सापडला. कोण म्हणली, म्हातारी. बाया म्हणायला लागल्या हिला कसं काय माहित. म्हणजे मला माहित आहे, देवाच्या खांद्यावरची गोदरी आहे की नाही ती जनाबाईची आहे. कोणाची आहे, जनाबाईची. चला जनाबाईच्या घराकडे मोर्चा. लगेच निघाले जनाबाईच्या घराकडे मोर्चा. आणि जनाबाईच्या घराकडे जनाबाईने नेमकं तुळशीला पाणी घातलं होतं आणि समजा आठवण पण आपल्याला देवाला नमस्कार करत होती. लोक आलेले म्हणले, जना काय भक्तीचे सोंग करतेस, काय भक्तीचे सोंग करतेस, अगं तू चोरी केली, चोरी. जनाबाई म्हणली देवा, अरे लोकांना बोलायला लागले, अरे बाबा कशाला चोरी करू, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, जात्याच्या मुखी घाली ते मोत्याची दाणे. जनाबाई म्हणते मला चोरी करण्याची गरज नाही, पण लोक ऐकतात का हो, नाही ऐकायला तयार. शेवटी जनाबाईला आता सुळावर द्यायचं असं ठरलं. वाळवंटात नेलं आणि वाळवंटात नेल्याच्या नंतर सूळ रोवला आणि सुळावर आता जनाबाईला द्यायचंय. तर काही माता माऊल्या जवळ आल्या आणि बोलायला लागल्या, अगं जना तुला आता सुळावर द्यायचंय, तू मरणार आहेस, शेवटची काही इच्छा आहे का.
जनाबाई म्हणली आहे ना, काय इच्छा आहे? त्या काळ्या विठ्ठलाला मला भांडायचंय. कोणाला? मला त्या विठ्ठलाला भांडायचंय. आता जनाबाई काय भांडली बघा. अरे अरे झाला तुझा दरबार बाया विचारायला लागल्या जनाबाईला, जना तुला काही शेवटची इच्छा आहे का? तुला आता सुळावर जायचंय, तुला मरायचंय. जनाबाई म्हणली मला त्या विठ्ठलाला भांडायचंय. सोपान महाराजांना भांडून घेतलं. काय झाला तुझा दरबार? काय 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 म्हणले महाराज? पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिमानाचा अपमान केला. एवढंच नाही, कमरेवर हात देऊन जनाबाई बोलायला लागली. अरे अरे विठ्या मुळ माईच्या कारट्या, तुझी रानरणकी झाली. मी सांगत नाही, जनाबाई बोलायली. ठीक नाही. तुझे गेले मळे तुला पाहुणी काळ रडे, तुझी रानरणकी झाली. उभी राहुणी अंगणी शिव्या देते दासी जनी. जनाबाईने विठ्ठलाला शिव्या दिल्या, मग विठ्ठलाला खमंग लागल्या. अहो आपलं भजन गोड लागलं ना, जनाबाईच्या शिव्या. देव म्हणते जना अजून असतं तर देव जनाबाई म्हणली बस झाल्या. मग देव ऐका, शिव्या दिल्याच्या नंतर जनाबाईला पुन्हा असं वाटलं, अरे एवढ्या जगाच्या जिने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, गतिरभृता प्रभो साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाते एवढ्या सत्ताधारी वृक्षाची ही पान, या देवाला मी शिव्या दिल्या. जनाबाईला वाटलं अरे मी चुकीचं केलं. जनाबाई बोलायला लागली, देवा एक लक्षात ठेव देवा, मी रागाच्या भरात तुला शिव्या दिल्या, पण माझा काय रे अपराध? तू आलास, तू दागिने विसरून गेलास, तू विटेवर माझं गोधड घेऊन गेलास, आणि या लोकांनी निरापराध जनाला सुळावर द्यायचं ठरवलंय. देवा माझी चूक आहे का? सांग बरं तू. ओव्या गाऊनी सुरात दासी जनीच्या घरात, दळण दळिले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी. देवा माझ्या चोरीचा आळ आलाय रे, मी अपराधी नाही रे देवा पांडुरंगा. हे सगळं काही तुझी लीला आहे. काय केलं तू? असा कारे पांडुरंगा तू केला शिकावा, अलंकार विसरून गेलाशी देवा. तू आलास, तू अलंकार विसरून गेलास. परिणाम असा कारे पांडुरंगा तू माझ्या मुळावर, गावकरी पुजारी मज देती शुळावर. कुठे गेली तुझी जादूगिरी, आळ चोरीचा माझ्यावरी. देवाला पळत यावं लागलं. देवाने त्या शुळाचे केले पाणी पाणी. जगाचा मालक आला आणि आल्यानंतर त्या सुळाचं पाणी केलं. त्याच्या अगोदरचा कथा बायक ऐका. लोक विचारायला लागली, जना आता तुला सुळावर द्यायचे, तुला मारणार आहेत आम्ही, तुला भीती? जनाबाई सांगायला लागली,
देव उभा मागे पुढे. जनाबाई सांगायला लागली आम्हाला भीती नाही. आता जनाबाईची भीती गेली, आपली भीती मला काढायची आहे की नाही. सगळ्यांनी एकदा वर हात करा, आपल्याला विठ्ठल रखुमाईचं भजन म्हणायचं सगळ्यांनी. हा चला. संप्रदायाचा नियम आहे, नियमाप्रमाणे विठ्ठल रखुमाईचं भजन झालं की त्याला दुसरंही कारण आहे बरं का. विठ्ठल रखुमाईचं भजन कशासाठी घेतात माहिती का? त्याचं कारण असं झोपलेले जागे होतात. झालं रे बापा, काय झालं झालं उरकलं. आता तुम्ही म्हणाल महाराज कुठं झोपले आम्ही, तुम्ही झोपले नव्हते का? राधेशंवा गुरुजी कोण कोण झोपले होते, कोण कोण जागे होते दाखवू का तुम्हाला नावासहित? येते का काय माहित? तसं काय येत नाही बाबा, ठीक नाही. पण जे जे झोपले होते का ते तोंडानं कबूल करणार, महाराज मी झोपलो होतो. बघायचं का तुम्हाला? तुम्ही सगळे टाळकरी पकवाचे सगळे थांबा, महिला मंडळ पुरुष मंडळ ध्यानावर राहा, जागे राहा आणि काय करा, मी जय घोष करतो जय घोष करा. त्याच्यानंतर झोपलेले किती जागे किती मी तुम्हाला दाखवतो. करणार ना? सगळ्यांनी जय म्हणायचं. वट्यावरले तिकडले बरं. पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सिद्धेश्वर भगवान की, भगवान बाबा की, छत्रपती शिवाजी महाराज की, दादा खोडके की जय. काय जय? काय जय? मी काय म्हणलं होतं? माईच्छाने झोपली होती हो. जय म्हणले तेवढे झोपली होती. मी काय म्हणलं होतं आधीच जागा राहा म्हणलं होतं. असं कुठं असते करा कीर्तनात जवळ तुम्ही बी हे इतक्या जवळचे माणसं झोपलेले असू द्या, जागे झाले की नाही. चला असू द्या. माझ्या वाणीला आता या ठिकाणी बरोबर टाइम झालं, जास्त वेळ नको, कारण उलट्या गुरुजींना कथा करायची, तुम्हाला रोजच बसायचंय. पुनश्च एकदा या ठिकाणी मला येण्याची संधी प्राप्त करून दिली आमचे परमादरणीय आमचे बालमित्र म्हणायला काय हरकत नाही, आमचे गुरुजी गिरधर महाराज यांनी या ठिकाणी येण्याची संधी प्राप्त करून दिली. आमचे बालू महाराज असले, आमचे बाबा सगळेच आहे की नाही या ठिकाणी. एकूण आमचे पांडू महाराज आहे, सगळे गावातील सगळ्यांच्या आज्ञेने या ठिकाणी आलो. आता एखाद्या माणसाचं नाव राहिलं तर क्षमा असावी. तुम्ही मला या ठिकाणी उभं राहून सिद्धेश्वर भगवंताची सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली आणि सगळ्यांनी मन लावून कीर्तन ऐकलं. कोणी कीर्तनात झोपलं नाही. आता कीर्तनकार लोकांना कसा पाहिजे माहितीये का? भोक्याचे भोके. आता मी कोणाच्या ऐकायला कीर्तनकार वाटत नाही. येऊच तुला लोक मला कीर्तनकार म्हणत नाहीत. एका ठिकाणी काल्याचे कीर्तन चाललो असा मी अशी गर्दी होती. काला माझा मी असं निघालो. एक म्हणतो हे ना अरे म्हणलं मला कीर्तन करायचं ते महाराज यायचं, म्हणलं मीच महाराज आहे. लोकाला ह्या आता असं काय सांगावले अवघड काम झाले हो. गुरुजी माझ्या कीर्तनात बाहेर रडतात. तुम्हाला मग दृष्टांत सांगितलं असं नाही उगाच. कसं एक उदाहरण सांगताय का? काय झालं एका गावात असं कीर्तन रंगात आलं. गुरुजी एक बाई रडायला लागली. आता मावल्या कशा ह्या नाही रडल्या, एक बाई रडायला लागली. म्हणजे महाराज महाराज म्हणलं बाई काय झाले? ती म्हणजे महाराज. म्हणलं बाई एक तर तुझं रडणं थांबवलं तर माझं कीर्तन थांबवतो. ती म्हणजे महाराज सांगते. मी म्हणलं बाई सांग. ती म्हणजे माझ्या शेळीचं पिलू मेले. आता म्हणलं तुझ्या शेळीचं पिलू मेलं तर घरीच बस की रडत, इथं काय आली? म्हणजे महाराज तसं नाही, तुमच्याकडे पाहिलं मला त्याचं ध्यान आलं. का बरं? म्हणजे एक काम कर मग मला नाही भान खुट्याला असं द्या. म्हणजे तिचं म्हणणं होतं की तुम्ही त्या शेळीच्या पिढ्यासारखे असे पिढाला असं द्या. सर्वांना इथं आमचे दोन शिक्षक आहे की नाही, माझं लहानपण केलं. आमचे दोन्ही सर इंग्रजी शिकवणारे मराठी शिकवणारे दोन्ही सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांना धन्यवाद. एखादा शब्द जर माझ्याकडून चुकीचा गेला असेल तर बोलता बोलता ओघामध्ये आई वडिलांचा अंतकरण करा आणि मला क्षमा असू द्या. जितनी मेहरबानी आपकी उतनी तो मेरी औकात नहीं, जितनी मेहरबानी आपकी उतनी तो मेरी औकात नहीं. ये तो कृपा है संत ज्ञानेश्वर महाराज की, कानिकनाथ महाराज की, सिद्धेश्वर भगवान की, वरना मुझमें ऐसी कोई बात नहीं. ज्ञानेश्वर